विदर्भाचे हवामान आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो स्वागत आहे आपलं. सध्याच्या काळात विदर्भामध्ये काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. यामध्ये अमरावती, बुलढाणा, अकोला आपल्याला अनेक शेतकरी मित्रांनी अपडेट्स दिलेला आहे. अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण काही भागामध्ये सध्या पेरणी योग्य वातावरणसुद्धा विदर्भामध्ये तयार झालेलं आहे. तुमच्या भागामध्ये कसं वातावरण झालेलं आहे आणि कसा पाऊस पडत आहे, निश्चितपणे मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला सांगण्याचा निश्चित प्रयत्न करा आणि आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये सुद्धा निश्चितपणे जॉइन करा. WhatsApp ग्रुपची लिंक मी कमेंट्समध्ये पिन करून तुम्हाला देत आहो. तर निश्चितपणे आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये सुद्धा जॉइन करा. मित्रांनो, आता येणाऱ्या दिवसामध्ये आपण आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये सुद्धा अपडेट सांगितलं आहे, की येणाऱ्या दिवसामध्ये 2 तारखेपासून 5 तारखेच्या मधात आपल्या विदर्भामध्ये अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटणार आहे. यामध्ये विदर्भातील बहुतांश भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. 2 जुलैपासून तर पुढे 6-7 जुलैपर्यंत हा पाऊस कायम असणार आहे. याचा प्रमुख कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा क्षेत्र बनू शकते. सध्या बंगालच्या उपसागरामध्ये चक्रकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालेली आहे आणि आता येणाऱ्या दिवसामध्ये परिस्थिती अनुकूल आहे. कारण आपण हे मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं, की MGO हा ॲक्टिव्ह होत आहे. MGOमुळेच हा सध्या परिस्थिती आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बनत चाललेली आहे आणि विदर्भामध्ये खास करून MGOमुळे मुसळधार स्वरूपाचा पाऊस, अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे. सध्या आपण जर स्क्रीनवर तुम्ही बघत असाल, तर सध्या तुम्ही स्क्रीनवर जर बघितलं तर या न्यूमरिक डेटा मॉडेलमध्ये तुम्हाला दिसत असेल, तर दरम्यान आपण 27 तारखेची परिस्थिती आपल्या स्क्रीनवर बघत आहात. यामध्ये तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी पाऊस आहे. विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस दाखवत आहे, पण हा पाऊस आपल्याला विदर्भामध्ये पाहायला भेटत आहे. अनेक भागामध्ये सध्या विदर्भामध्ये पाऊस पाहायला भेटत आहे. विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडत आहे. उद्याही अशी परिस्थिती असणार आहे विजेच्या कडकडाटासोबत. त्यासोबतच आपण जर समोर बघितलं आणि येणाऱ्या 28 तारखेची परिस्थिती तुम्हाला दाखवली, तर 28 तारखेच्या परिस्थितीमध्ये आपण पाहू शकता विदर्भामध्ये आपल्याला पूर्वी भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस न्यूमरिक डेटा मॉडेल आपल्याला दाखवत आहे. पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यानंतर समोर आपण जर बघितलं आणि जर 29 तारखेचा अंदाज तुम्हाला दिला, तर पूर्वी विदर्भ आणि पश्चिम विदर्भात दोन्ही भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे. मॉडेल आपल्याला कमी पाऊस दाखवत आहे, पण काही प्रमाणात पावसाचा जोर हा आपल्याला पश्चिम विदर्भामध्ये पाहायला दिसणार आहे, असं मॉडेल आपल्याला इंडिकेशन देत आहे. त्यानंतर आपण जर समोर बघितलं आणि काय असणार आहे, तर 30 तारखेची परिस्थिती आपण जर बघितली इथे, तर 30 तारखेला इकडे आपल्याला पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक भागामध्ये कोसळू शकते, अशी शक्यता इथून पुढे दिसत आहे. त्यानंतर समोर जर आपण बघितलं आणि येणाऱ्या 1 तारखेचा अंदाज दिला, तर 1 तारखेलाही विदर्भामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस काही जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटू शकते. तर आपण जर समोर वाढलं आणि आणखी बघितलं, तर 2 तारखेची परिस्थिती बघितली, तर आपण पाहू शकता इकडे बंगालच्या उपसागराकडून पाऊस वाढणं सुरू झालेलं आहे. 2 तारखेच्या आसपास अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटणार आहे. पूर्वी विदर्भामध्ये पहिले पाऊस आधी आपल्याला सुरू होताना दिसणार आहे. त्यानंतर हळूहळू समोर वाढू, तर हा पाऊस आणखी वाढताना दिसणार आहे. प्राथमिक अंदाज आहे हा आणि यामध्ये होऊ शकते येणाऱ्या दिवसामध्ये काही छोटे मोठे बदल होऊ. निश्चितपणे आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण पाहू शकता इकडे छत्तीसगड आणि इकडे ओडिसाच्या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे. विदर्भातील पूर्वी भाग म्हणजे जेमतेम नागपूर, वर्धा, त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या भागामध्ये मुसळधार अतिमुसळधार पाऊस हळूहळू आपल्याला 2 तारखेनंतर पुढे पाहायला भेटू शकते. बंगालच्या उपसागरामध्ये पाहू शकता तुम्ही एक वेदर सिस्टम डेव्हलप होऊ शकते. कोकण किनारपट्टीमध्येही मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते. समोर जर आपण बघितलं आणि 3 तारखेच्या दरम्यानची स्थिती बघितली, तर पाहू शकता तुम्ही 3 तारखेपासून आपल्या विदर्भामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पूर्वी भागामध्ये पाहायला भेटणार आहे. काही भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा 3 तारखेपासूनच आपल्याला पाहायला भेटू शकते. यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली तसंच गोंदिया, भंडारामध्ये अतिवृष्टीसुद्धा काही भागामध्ये पाहायला भेटू शकते आपल्याला. त्यानंतर विदर्भातील भरपूर ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे, अशी शक्यता सध्या तरी इथे दिसत आहे आपल्याला. जर आपण 4 तारखेची परिस्थिती बघितली, आपण जर स्क्रीनवर बघत असाल, तर निश्चितपणे आपण इथून अंदाजा लावू शकता की सध्या विदर्भामध्ये आता मुसळधार स्वरूपाचा पाऊस, अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे. येणाऱ्या 4 तारखेला अशी परिस्थिती इथे आपल्याला
दिसत आहे. आपण पाहू शकता जबरदस्त स्वरूपाचा पाऊस आपल्या विदर्भामध्ये 4 तारखेला आपल्याला पाहायला भेटणार आहे. 5 तारखेला आपण जर बघितलं तर 5 तारखेला सुद्धा विदर्भामध्ये अतिवृष्टीचे ढग असणार आहेत आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते. तर दरम्यान 2-3 तारखेच्या नंतर 4, 5, 6 तारखेपर्यंत असा पाऊस आपल्याला आपल्या विदर्भाच्या भागामध्ये पाहायला भेटू शकते. निश्चितपणे आपण यावर लक्ष ठेवून आहोत आणि आपण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, सध्याच्या काळातली जर आपण स्थिती तुम्हाला दाखवली, तर सध्याच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये तसंच आपल्या विदर्भामध्ये जबरदस्त स्वरूपाचा पाऊस काही जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटत आहे. तुमच्या भागामध्ये कसा पाऊस पडत आहे, निश्चितपणे तुम्ही मला कळवा. सध्या आपण जर बघितलं इथे तर आपण वर्ध्याचा भरपूर ठिकाणी पाऊस बघत आहात आणि इकडे यवतमाळच्या भागातही पाऊस पडत आहे सध्यामध्ये. इकडे वाशिम आणि अमरावतीमध्येही काही भागात पाऊस पडत आहे आणि या भागामध्ये भरपूर ठिकाणी पाऊस झालेला आहे. अनेक तालुक्यांमध्ये पाऊस पडलेला आहे. मागच्या काही दिवसांमध्ये अमरावतीमध्ये भरपूर ठिकाणी पाऊस झालेला आहे. आपल्या काही शेतकरी मित्रांना आपल्याला कमेंट केलेलं होतं की त्यांच्या भागामध्ये अतिशय मुसळधार, अतिमुसळधार पाऊस पडलेला आहे. तर हे अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण त्या भागामध्ये सध्या पेरणी योग्य वातावरण तयार झालेलं असेल आणि निश्चितपणे सध्या शेतकरी समोर निर्णय घेऊ शकता पेरणीसाठी. जर तुमच्या भागामध्ये जमीन जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाला असेल तर निश्चितपणे याबद्दलचा तुम्ही कृषी विभागाकडून त्याचं तपासणी करून निश्चितपणे तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ शकता. मागील 9 तासाचा जर आपण पावसाचा आकडा बघितला तुम्हाला आणि सांगितलं, तर मागील 9 तासामध्ये म्हणजे आज दिवसभरामध्ये आपल्याला तापमान सरासरीच्या तुलनेमध्ये 30 ते 35 डिग्री पाहायला भेटलेले आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. विदर्भामध्ये तसंच अकोल्याच्या भागामध्ये हलका पाऊस आज दिवसभरामध्ये पाहायला मिळालेला आहे. आता सध्या पाऊस पडत आहे. हा पाऊस उद्या सकाळच्या डेटामध्ये तुम्हाला मी निश्चितपणे आपल्या ग्रुपमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल की नेमकं किती टक्के कोणत्या भागामध्ये किती पाऊस पडलेला आहे, हे निश्चितपणे आपण तुम्हाला उद्या अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर आपण येणाऱ्या दिवसाचा तुम्हाला हवामान अंदाज सांगितला आणि काय नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस पडणार आहे, तीव्रता काय असणार आहे, या संदर्भात जर मी तुम्हाला अपडेट दिला आणि हा जो काही आपण ECMF WFचा मॉडेल बघितला, तर इथे आपण पाहू शकता आज काही पावसाची तीव्रता आपल्याला पश्चिम विदर्भामध्ये दिसत आहे. पण उद्या आपल्याला आपल्या नागपूरचा भाग आणि इकडे भंडारा गोंदियाच्या भागामध्ये, वर्ध्याच्या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकते. 27 तारखेला अशी परिस्थिती पाहायला भेटू शकते. आणि बाकीचा उरलेला विदर्भाच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते. हलका पाऊस, मध्यम स्वरूपाचा पाऊस अकोला आणि अमरावती वाशिमच्या भागामध्ये, यवतमाळच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाहायला भेटू शकते. काही ठिकाणी असू शकते हा पाऊस, पण सर्वत्र नाही पडेल असं आपल्याला दिसत आहे. 28 तारखेला जर आपण परिस्थिती बघितली, तर 28 तारखेला आपल्याला अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ या सर्वच भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते. 28 तारखेला तुरळक ठिकाणी असणार आहे, पण काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा 28 तारखेला पाहायला भेटू शकते. समोर जर आपण बघितलं आणि काय 29 तारखेची परिस्थिती असणार आहे, तर 29 तारखेला विखुरल्या स्वरूपात सरी विजेच्या कडकडाटासह विदर्भामध्ये पाहायला भेटू शकतात. आपण पाहू शकता काही भागामध्येच पाऊस पडणार आहे, असं नाही की सर्वच भागामध्ये पाऊस पडेल. यामध्ये नागपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि इकडे चंद्रपूर, गडचिरोली या संपूर्ण भागामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे 29 तारखेला. इथे जर आपण समोर पुढे बघितलं 29 तारखेच्या आसपास आणि सायंकाळच्या नंतरची स्थिती बघितली, तर इथे आपण पाहू शकता नागपूर आणि इकडे वर्धा आणि चंद्रपूरमध्ये 1-2 ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा सरीसुद्धा पाहायला आपल्याला भेटू शकतात. त्यानंतर जर आपण 30 तारखेच्या आसपासची स्थिती बघितली, तर 30 तारखेलाही चंद्रपूर, गडचिरोली आणि इकडे यवतमाळमध्येही मुसळधार पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात. नागपूरमध्येही काही ठिकाणी मुसळधार पावसाची सरी पाहायला भेटू शकते. तर सध्या आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस येत जात राहणार आहे असं परिस्थितीमध्ये दिसत आहे विदर्भाच्या भागामध्ये. त्यानंतर येणाऱ्या 2 तारखेपासून विदर्भामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकते. सध्या तरी परिस्थिती निर्माण होत आहे आणि काही भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा पाहायला भेटू शकते. अशी सध्या परिस्थिती आपल्याला मॉडेल दाखवत आहे. तर निश्चितपणे सावधान राहा आणि येणाऱ्या दिवसामध्ये जे काही अपडेट्स आपण तुम्हाला देणार आहोत त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.